आणि यानंतर थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल। बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये। या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे। कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत। एक पर्याय विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे। ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी आपली मनसे आहे, या ठिकाणी रिपाई आहे, या ठिकाणी रासपा आहे आणि आता आपली एकलव्य संघटना देखील आपल्या सोबत आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना मिळून एक आपली मोठी महायुती तयार झाली आहे। दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी। ही 24 पक्षाची खिचडी कशी आहे? कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे। प्रत्येक जण म्हणतो मला पान फुलं वाहा, मीच नेता आहे। अशा प्रकारची 24 पक्षांची खिचडी आहे। आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन। या विकासाच्या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलेलं आहे। वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या त्याला लागल्या आहेत। या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे। सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते। आणि दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे, त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे, तिथे फक्त इंजिन आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। तिथे एकही डब्बा नाही आहे, तिथे केवळ इंजिन आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का? सांगा, असते का? नसते। त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो। राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रियाताईंना जागा आहे। तुमच्याकरता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे। ज्या क्षणी स्मिताताई वाघ यांच्या कमळाचं बटन तुम्ही दागाल, त्या क्षणी जळगावची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, त्यांना ऐरणी भाषेमध्ये तुम्ही सांगा, डोका माने भुसा नि कोठे बी पुसा। अशा प्रकारे यांची अवस्था आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे सांगा, आम्ही केवळ आणि केवळ या ठिकाणी मोदीजींच्या सोबत आहोत। बंधू भगिनींनो, मोदीजींनी या देशामध्ये एक मोठा चमत्कार केला। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर हे मोदीजींनी आणलं। 10 वर्षात 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं, झोपडीतनं पक्क घर दिलं। 10 वर्षामध्ये 50 कोटी घरांमध्ये गॅसचं सिलेंडर आणि चुल्हा दिला। 10 वर्षामध्ये 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं। 10 वर्षामध्ये 70 वर्षात ज्या 60 कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी आलं नव्हतं, ज्या 60 कोटी लोकांना त्या ठिकाणी आया बहिणींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं, विहिरीवर जावं लागायचं, सार्वजनिक नळावर जावं लागायचं,
त्या 60 कोटी लोकांच्या घरी 10 वर्षामध्ये मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी आणलं. मोदीजींनी 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत नावाच्या योजनेत 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला. आणि आता तर 60-70 वर्षाच्या वर प्रत्येकाला सगळ्या प्रकारचा इलाज मोफत, गोळ्या, इंजेक्शन, औषधी, ऑपरेशन सगळं फुकट देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला. 80 कोटी लोकांना मोदीजी 2020 सालापासून मोफत रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष या 80 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून मोफत रेशन मिळणार आहे, ज्यामध्ये 7 कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले आहेत. 60 कोटीपेक्षा जास्त तरुणांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन. त्या ठिकाणी कुठलंही तारण नाही, कुठलाही गॅरंटर नाही, अशा प्रकारचं हे लोन त्या ठिकाणी मोदीजींनी दिलं. पूर्वी एखादा तरुण बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला जमीन आहे का, कोणी सरकारी व्यक्ती तुझी गॅरंटी घेईल का. पण आता मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो. आणि आता तर 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखाचं लोन बिना गॅरंटरचं या ठिकाणी मिळणार आहे. आणि ज्या 60 कोटी लोकांना हे लोन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 50% जास्त आमच्या माता भगिनी आहेत, ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. मोदीजींनी देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली. 8 लाख कोटी रुपये त्याला दिले. 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता त्यापैकी 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवतात. आणि हळूहळू या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोदीजींनी सुरू केला आहे.